we are what we repeatedly do. Excellence then is not an act but a habit. These are the words of Aristotle, and they are so true as far as a medical profession is concerned. Medical is a profession where skill development has a direct impact on your success, where you do what you learn. इंजिनिअरिंगमध्ये काय लोक काय करतात काहीतरी वेगळं आणि काम वेगळंच काहीतरी करतात. बट इन मेडिकल प्रोफेशन you do whatever you learn, and that is the beauty of medical profession. So I bring greetings from Omega Hospital Nagpur with my team of doctors. I pay regards to Dr. Bipin Itankar. Incidentally, he is a student of alumni of IGMC, and I am also alumni of IGMC. And योगायोग असा आहे की डॉक्टर सतीश देवकोचे सर येणार आहेत आता. He is also a alumni of IGMC. So we all are students of IGMC Nagpur. My special thanks to Dr. Samir Fale. He is a great teacher and a great human being. He is a very good friend of mine. And I must say that my son is doing MS Gynec, and it is because of his training that now he is into medical profession. I pay regards to all the parents who are here and the students who have spark in their eyes and fire in their belly. फाले सरांच्या क्लासला जाता आणि क्लासला जाता जाता एक आजी स्कूटरवर मागे बसलेली आहे आणि ती पडली. तिचा हात तुटला माझ्यासारखा. माझा हात तुटलेला आहे, तर तिचा हात फ्रॅक्चर झाला. तिच्या डोक्याला लागलं, रक्त यायला लागलं. तुमची रिॲक्शन काय आहे? कोणी पण मला सांगू शकतो. तुझी रिॲक्शन काय आहे? तू काय करशील? समजा तू जाता क्लासला आणि तुला आजी पडलेली दिसली, तू काय करशील? माझ्या हिशोबाने मी गाडी थांबली आणि पाणी पाजलं. व्हेरी गुड. तर याचं म्हणणं आहे की मी आजीला थांबेल, आजीला पाणी पाजेल. तू काय करशील? आता जसं मी शिकत आहे तिथे, तर मला ऑब्व्हियसली काही ना काही नॉलेज असणारच, तर त्याची मी मदत घेऊन. व्हेरी नाईस. म्हणजे समजा तुला जर मेडिकल फील्डमध्ये इंटरेस्ट आहे आणि तू काहीतरी फर्स्ट एड शिकली असशील, तर फर्स्ट एडचा तू युटिलायझेशन करून तिथे त्यांना मदत करू शकशील. तू काय करशील? सर सेमच करणार ॲक्च्युली, पण जर त्याची इंजुरी जास्त हे असेल तर मी ऑफकोर्स तिला एखाद्या डॉक्टरकडे घेऊन जाईन. फर्स्ट Very प्रिफरन्स nice. आपलं तेच राहणार. व्हेरी नाईस. तर आणखीन जास्त वाटलं तर मी तू तिला आजीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाशील. सो दीज आर द व्हेरियस रिॲक्शन्स विच आर देअर. काही लोक काय म्हणतात, अरे रे आजी पडली. सो इट्स अ सिम्पथी. अरे वाईट वाटलं. कोणी दुसरा असतो तो म्हणतो, अरे आजी तू पडली का, थांब पटकन आपली वॉटर बॉटल काढेल, पाणी पाजेल. दॅट इज वन मोर रिॲक्शन. तिसरा कोणी असेल तो म्हणतो, अरे मी आज क्लासला जाणार नाही, माझं कर्तव्य आहे आजीला पहिले मी डॉक्टरकडे घेऊन जाईल. दॅट इज वॉट यू से. काही लोक असे असतात जे पडल्यानंतर लोकांना हसतात, आणि आय थिंक दॅट इज क्रिमिनल. आणि आणखीन एक स्टेप अहेड क्रिमिनलची काय माहिती आहे? लोक जाऊन फोटो काढतात, व्हिडिओ काढतात आणि नुसती गंमत मारतात. आणि हे आजकाल खूप वाढून गेलेलं आहे, कारण सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे. सो दॅट इज अगेन वन स्टेप अहेड, जे की क्रिमिनल आहे. सो आय थिंक व्हॉट यू शुड डू इज यू शुड ट्राय टू हेल्प पीपल ॲज मच ॲज यू कॅन. तर कोणाला जेव्हा दुःख झालं तर ते दुःख आपण आपल्यामध्ये एक्सपिरियन्स करायचं. त्याच्यामधले फरक काय मी तुम्हाला सांगतो. वेदना आणि सहवेदना. व्हॉट इज वेदना? वेदना इज सिम्पथी. आणि व्हॉट इज सहवेदना? त्या जागेवर जाऊन त्या आजीच्या जागेवर जर मी असते आणि मी पडले असते तर मला काय वाटलं असतं, हे जेव्हा तुम्हाला वाटतं तर त्याला म्हणतात एम्पथी. व्हॉट इज दॅट कॉल्ड एज एम्पथी ऑर सहवेदना. आणि तुमच्यामध्ये जर ही एम्पथी असेल तर यू आर द राईट कॅन्डिडेट टू बिकम अ डॉक्टर. कारण डॉक्टरला ते एम्पथी असणं आवश्यक आहे. त्याला प्रत्येक पेशंटच्या जागेवर जाऊन त्यांचा विचार करायला पाहिजे, त्याच्याशिवाय तो चांगला डॉक्टर होऊ शकत नाही. जब मैं छोटा बच्चा था तो I wanted to become an agriculturist first because my uncle, Mr. Madhav Shemikar, he is managing director of Ankur Seeds Private Limited, which is a very good, successful seed company. So he is a big entrepreneur. So I wanted to become an agriculturist.
नंतर मी थोडा मोठा झालो. माय फादर इज अ रिटायर्ड प्रोफेसर इन मेडिकल, ही वॉज इन मेडिकल कॉलेज. त्याच्यामुळे त्यांचा इन्फ्लुअन्स माझ्यावर होता. सो आय वॉन्टेड टू बिकम अ डॉक्टर ऑल्सो. पण टर्निंग पॉईंट ज्याला म्हणतात, तुमच्या आयुष्यात कधी कधी टर्निंग पॉईंट असतात. तर काय झालं की मी 10वीत असताना माझी आत्या, तिचा ॲक्सिडेंट झाला आणि तिला बर्न इंजुरी झाली. घरी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि ती बर्न इंजुरी इतकी हॉरिबल होती की 60% बर्न झाले, 60% बर्न. आणि मला अजूनही आठवतं 1984ची गोष्ट आहे. आम्ही लोक दवाखान्यात तिला घेऊन गेलो आणि तिथे डॉक्टर विनय सावजी हे प्लास्टिक सर्जन होते, त्यांना मी विनू काका म्हणतो. ते नुकतेच MCH प्लास्टिक सर्जरी करून नागपूरला आलेले होते. यंग डायनॅमिक डॉक्टर, व्हेरी गुड इन कम्युनिकेशन स्किल्स, व्हेरी गुड सर्जिकल हँड. आणि त्यांनी दिवस रात्र मेहनत करून माझ्या आत्याला वाचवलं. आणि तेव्हा मी ठरवलं की मला डॉक्टर असायचं, कारण त्यांचं काम मी पाहिलं आणि मी ॲक्च्युली भारावून गेलो. मी म्हटलं की आता हे असंच मला व्हायचं आहे. सो देर आर सम टर्निंग पॉईंट्स इन युअर लाईफ विच विल गिव्ह यू इम्पॅक्ट की नाही आपल्याला हेच करायला पाहिजे. आणखीन मला काही गोष्टी आठवतात की मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा आमच्या वेळेस गणितामध्ये असे गणित असायचे, एक हौद असतो टाकी, त्या टाकीला 2 नळ असतात, एक नळ वरून असतो, एक नळ खालून असतो. या नळात इतकं पाणी जातं, या नळात इतकं पाणी निघतं, किती पाणी उडतं. असे गणितं पाहिले की माझ्या अंगाला घाम फुटायचा. मला एकदम टेन्शन होतं. मला वाटायचं मला नाही जाऊ शकत. ॲट द सेम टाईम मला असं आठवतं की मला झुऑलॉजीमध्ये इंटरेस्ट होता. सो इंटरेस्ट इन द फील्ड वेन यू आर लर्निंग. काही लोकांचं शार्प माइंड असतं, ते ॲनालिटिकल माइंड असतं. काही लोक गणितामध्ये एकदम हुशार असतात, फटाफट सोडू शकतात. तर हे सगळं तुम्हाला इनबॉर्न असतं, पण तुम्हाला समजून येतं की तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे. तर त्या इंटरेस्टवरनं सुद्धा तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला काय करायला पाहिजे. आणि अर्थात तसे खूप सारे फॅक्टर्स असतात जे तुमचं फ्युचर शेप घेतात. आता माझे दोघेही मुलं डॉक्टर आहेत, तर मला असं वाटतं की आय एम अ गुड इन्फ्लुएन्सर, कारण माझा इन्फ्लुएन्स त्यांच्यावर झाला. काही लोक असतात त्यांना आईवडिलांना पाहून त्यांना वाटतं की आम्हाला बिलकुल डॉक्टर व्हायचं आहे, बिकॉज दे हॅव निगेटिव्हिटी इन माइंड. डॉक्टरबद्दल त्यांच्यामध्ये निगेटिव्ह पॉईंट्स असतात की अरे हे काही चांगलं नाही आहे. सारखे जर तुम्ही घरी सारखे कंप्लेंट करा काय बोर आहे करत राहिले तर त्या मुलांना वाटतं की हे खूपच बोर आहे. तर मला कधी वाटतं की माझे दोन्ही मुलं डॉक्टर झाले याचा अर्थ आय एम अ गुड इन्फ्लुएन्सर अँड दॅट इज हाऊ यू शुड लिव्ह इन युअर लाईफ. यू शुड बी पॅशनेट अबाउट युअर प्रोफेशन. आता मला असं वाटतं की तुम्ही मला विचारू शकता की why do we talk about only doctor and engineer? There are so many professions. VP sir ने सांगितलं there are so many professions. So hello, do we have any other option? That is what you will ask. Definitely, we have many options, and these options depend on your personality. Like मला एक आठवतं, माझी सवय आहे, मी कॉलेज हॉस्पिटलमध्ये जेव्हा कोणी येतं, लहान मुलगी आली मुलगा आले तर त्या मुलांना विचारतो अरे काय तुम्हाला काय व्हायचं आहे, कशामध्ये इंटरेस्ट आहे. तर एक तुमच्याकडे मुलगी होती, 9वीतली मुलगी होती. ती म्हणे मला क्रिमिनल फॉरेन्सिक मेडिसिन एक्सपर्ट व्हायचं आहे. मी म्हटलं हे तर लई भारी झालं, म्हणजे 9वीतली मुलगी म्हटले मला क्रिमिनल फॉरेन्सिक मेडिसिन एक्सपर्ट व्हायचं. मी तर हे काय असतं हे मला माहीत नव्हतं. सो देर आर शी वॉज सो क्लिअर इन हर माइंड की मला काय करायचं आहे. कोणी म्हणतं मला कुक व्हायचं आहे, कोणी म्हणतं मला शेफ व्हायचं आहे, कोणाला जिओलॉजी करायचं. एक माझी भाची येथे जिओलॉजी करायचं आहे. तर मी म्हटलं मुलींना खूप खोदून गोष्टी विचारायची सवय असते, म्हणून तुला जिओलॉजी करायचं आहे का काय, खोदून सगळ्या गोष्टी करायची. तर शी वॉन्टेड टू बिकम अ जिओलॉजिस्ट. विष्णू मनोहर तुम्हाला माहिती असेल, माझा मित्र आहे, माझा क्लासमेट आहे. सो मनोहर शाळेमध्ये माझ्या वर्गात शिकलेला आहे. ही इज सच अ पॉप्युलर शेफ. सो यू कॅन डू वॉट एव्हर यू वॉन्ट, but we are here to discuss medicine as a career, and therefore we will restrict ourselves to medicine as a career, because that is why we are here, to discuss medicine as a career. आता एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो आणि त्यामध्ये हिंट पण दिलेली आहे मी तुम्हाला. व्हॉट इज मेडिकल प्रोफेशन कॉल्ड ॲज? एनीबडी. आणि त्याचा स्टार्ट होतो एन पासून. कोणी सांगू शकेल मला मेडिसिनला काय म्हणतात? येस, नोबल प्रोफेशन. वी टॉक अबाउट धन्वंतरी, वी टॉक अबाउट सुश्रुता, फेमस सर्जन. इट इज नॉट जस्ट अ प्रोफेशन,
but it has an impact on human life. And that's the reason why this profession is truly unique. The job satisfaction you get in medicine is unparalleled. You have to put others first. Empathy, sahavedana. That is very important. And it is not just a profession, but also a service to the mankind. And that is the reason why it's a noble profession. आता एकदा तुम्ही नीट क्लियर केली की तुम्हाला असं वाटेल की आपण 7वें आसमान पर पहुंच गए. आज मैं ऊपर आसमान नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे. टेल मी ओ खुदा अब मैं क्या करूं, चलो उल्टी की सीधी चलो. गाणं ऐकलं तुम्ही? तर दिस इज द स्टेट ऑफ माइंड. तुम्हाला असं वाटतं आपण जगाच्या टॉपवर आहोत, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. आज का दुख कल का सुख. सो लाइफ का सबसे क्रूशियल पीरियड अब शुरू होता है. यू हैव टू पुट ऑन एफर्ट्स, यू हैव टू वर्क. नो पार्टी, नो मस्ती, नो टाइम पास एंड नो मोबाइल. एक ही लक्ष्य, MBBS में एडमिशन पाना है. एंड वंस यू अचीव दैट, then sky is the limit. That is what we are going to discuss today, but you have to achieve that. And for that you will have to work hard. गडबड नाही, मस्ती नाही. मोबाईल दूर ठेवा. एक छोटासा मोबाईल घ्या ज्याच्यामध्ये स्मार्टफोन नाही आहे. All these serials, all these web series, if you just go through this series, you will get addicted to this series. They are so good. They tell us about the life of doctor. जवळनं तुम्हाला डॉक्टरचं आयुष्य पाहायला मिळतं जर तुम्ही या सिरियल्स पाहिलं तर. अँड देन यू विल फॉल इन लव्ह विथ मेडिसिन. सो यू शुड फॉलो दिस सिरियल्स इफ यू वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर. सो व्हाय आय सेड वेलकम टू द फॅसिनेटिंग वर्ल्ड ऑफ मेडिसिन. व्हाय द वर्ल्ड ऑफ मेडिसिन इज फॅसिनेटिंग? बिकॉज many new things which are coming in medicine, they are really fascinating. Like robotic surgery. Have you heard of robotic surgery? You sit in a console, and sitting in a console, the robot is working for you. So the precision with robot is so good that एकदम millimeter to millimeter तुमचं स्किन टिश्यूचं कटिंग ते करतील. So it is so precise. Then another thing is तुमचा रिस्ट हा एवढ्या एवढ्या अँगलमध्ये फिरतो. That रोबोटचा रिस्ट जो असतो ना, तो अशा अँगलमध्ये फिरतो ज्या अँगलमध्ये तुमचा हात कधीच फिरू शकत नाही. So you get that precision with robotic surgery, which is not there with any other surgeries. Then there is something called as AI, artificial intelligence, and this is coming in a big way. And this AI has an impact in medicine. Then there is something called as telemedicine. रोज माझ्याकडे 1-2 तरी कॉल्स असतात अमेरिकेतनं, इंग्लंडमधनं, and they are actually consulting me for their problems. So telemedicine has made it very easy. रेडिओलॉजी एक अशी ब्रँच आहे त्याच्यामध्ये यू कॅन टेक ओपिनियन ऑफ अ डॉक्टर फ्रॉम एनिवेअर इन द वर्ल्ड फ्रॉम युअर एक्सरे प्लेट और एक्सरे रिपोर्ट. सो दिस इज वॉट इज हॅपनिंग इन मेडिसिन. जेनेटिक इंजिनिअरिंग, दिस इज सो गुड. इट इज फॉर द बेनिफिट ऑफ पेशंट्स. कॅन्सर पेशंट्समध्ये ते पेशंट यू कॅन सेव्ह द लाईफ ऑफ अ पेशंट बाय जेनेटिक इंजिनिअरिंग. अँड IVF, in vitro fertilization, it is yet another fascinating branch. And I am so happy that I am an IVF consultant. So I give निसंतानों को संतान देने का काम मैं करता हूँ. So it is such a satisfying job. And here also there are so many new things happening. There is something called as PGT. You know what is PGT? PGT is pre-implantation genetic technique. Here what we do, and this is really fascinating, what we do, we just, hello sir, Devbhajar sir is here. He is my guru, and I am so happy that sir is with us today. Welcome sir, welcome. Ananya Vajamsi. My father taught him and he taught me. So that is how the circle. Yes, and one more thing. Devbhajar sir is with us. He has developed lot many apps. So these are the things which are happening nowadays. He has developed so many apps, and these apps help patients in patient education, in connecting with people, in so many other things. So these apps are developed by sir, and even at this age he is very much techno savvy, and he is very much into all these apps and other things, and
he is trying to reach out to the people through digital media. So that is what you can do. This is what is happening nowadays. And as I told you, PGT. So what is PGT? Pre-implantation genetic technique, where we are lucky to diagnose a disease or a disorder before putting the embryo into the uterus. So even before the embryo is released inside the uterus, you are able to detect the healthy embryo, and that is the beauty of PGT. And this is what is happening nowadays, and this is what is the fascinating world of medicine. Organ transplantation, another area which is so good for people having liver failure, kidney failures, eradication of polio. India has achieved this, and this is achieved because of the hard work which we have done. Vaccines, so many new vaccines are in record time. We could develop COVID vaccine. That is another achievement. And even stem cell therapy can be helpful in many disorders. So many things are fascinating. Another thing which is आपण सगळे विसरलो, पण कोविड ही एक अशी सिच्युएशन होती ज्या वेळेस डॉक्टर लोकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता काम केलं. दे आर रिअल हिरोज. वी कॉल देम कोविड वॉरियर्स. अँड मी सुद्धा कितीतरी पेशंटच्या डिलिव्हऱ्या कोविडमध्ये केल्या, कोविड असलेल्या. सरांनी कितीतरी पेशंटला ट्रीट केलं. सो वी हॅव वर्क हार्ड. And right from decision making, right from policy making, to the grassroots level treatment, to the research in the prevention of COVID vaccines, everywhere and all areas, doctors were the leaders and they were leading the treatment of COVID all over the world. So अपने जान की परवाह किए बगैर डॉक्टर लोगों ने कोविड में काम किया, और ये जो सौभाग्य डॉक्टर लोगों को मिला वो किसी को नहीं मिल सकता. So that is the beauty of becoming a doctor. So that is exactly what I was telling you, job satisfaction. So this is the third point. And job satisfaction you get is immense. It is said that soul-filling work provides immense satisfaction. And the beauty of medicine is that you don't have to go anywhere for a soul-filling job. Your job itself is a social work. लोक ब्लँकेट वाटतात, लोक कोणाला तरी गरिबांना खायला देतात, लोक सोशल वर्क करतात. इथे तुम्हाला तुमचं प्रोफेशनच सोशल वर्क आहे. सो दॅट इज अ युनिक पार्ट ऑफ मेडिसिन. मी कधी कधी स्वतःला भाग्यवान समजतो की मी डॉक्टर आहे आणि मी गायनेकोलॉजिस्ट आहे. कारण गायनेकोलॉजी ही एकच ब्रँच अशी आहे जिथे आम्ही एकाच वेळेस 2 जीवांचा सांभाळ करत असतो. आणि आमच्या हातात 2 जीव असतात, बाळ आणि बाळंतीण. आणि या दोघांचा 2 जीवांचा ट्रीटमेंट करण्याचं सौभाग्य मला मिळालं. तर आय एम अ गायनेकोलॉजिस्ट, सो आय एम रिअली लकी टू हॅव दिस इन माय लाईफ. इट गिव्स मी ग्रेट सॅटिस्फॅक्शन. सिमिलरली आय एम IVF कन्सल्टंट. सो जेव्हा 40 वर्षाच्या 25 वर्षाचे कपल, लग्नाला 20 वर्ष झालेले आहेत, 25 वर्ष झाले आहेत, जेव्हा माझ्याकडे येतात आणि म्हणतात की सर तुम्ही देव आहात, तुमच्यामुळे आम्हाला असा दिवस पाहायला मिळाला, आम्हाला मातृत्व मिळालं, आम्ही आईबाबा झालो. तेव्हा मी लोकांना म्हणतो की मी देवाजवळ प्रार्थना करतो की देवा मला माझं मीडियम म्हणून वापर कर. मी तुझा एक मीडियम आहे आणि माझ्या हाताने तुझी सेवा माझ्या हाताने घडू दे. सो दॅट इज वॉट आय फील, की मी फक्त एक माध्यम आहे आणि माझ्या माध्यमातून देवाच्या कृपेने लोकांची सेवा माझ्या हाताने होईल. तसंच कुठल्याही ब्रँचमध्ये पहा, कार्डिओलॉजी. आता देवपूजा सरांकडे डेंग्यूचे पेशंट्स येतात आहेत. सध्या डेंग्यूच्या पेशंटची लाईन लागलेली आहे. पेशंट्स क्रिटिकल येतात जेव्हा त्यांना वाचवलं जातं, किंवा ट्रॉमाचे पेशंट्स, हार्ट अटॅकचे पेशंट्स. जेव्हा तुम्ही त्यांना वाचवता तेव्हा तुम्हाला जे जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतं ते इमेन्स आहे, आणि त्याची कंपॅरिझन कुठेच होऊ शकत नाही. सो दॅट इज अनदर थिंग विच इज इम्पॉर्टंट. देन सोशल रिकॉग्निशन अँड सोशल रिस्पेक्ट. सी व्हॉट हॅपन्स व्हेनेवर यू बिकम अ डॉक्टर. असं म्हणतात ना, मॅन इज अ सोशल ॲनिमल, आणि आय से दॅट डॉक्टर इज अ सोशल ॲनिमल. तुम्ही जर सोसायटीमध्ये लोकांमध्ये मिळून बसवून राहायला तयार असाल, तुम्हाला जर लोकांशी बोलायला आवडत असेल, तर तुम्ही डॉक्टर व्हा. कारण की डॉक्टरला लोकांशीच कॉन्टॅक्ट येतो. एखादा IT वाला काय असतो, तो पूर्ण वेळ कॉम्प्युटरच्या समोर बसला असतो, त्याला कोणाशी बोलायची गरज नसते. पण डॉक्टरला सतत लोकांना भेटावं लागतं. पण त्याच्यामध्ये एक आनंद पण आहे.
जसं मी कुठेही पार्टीमध्ये गेलो की कुठेतरी घेऊन येतो एक लहान बाळाला, अरे डॉक्टर ओळखलं का, ही मुलगी तुमच्याकडे झाली होती, तर एकदम वेगळं एक सॅटिस्फॅक्शन असतं. बट यू गेट अ रिस्पेक्ट. सो रिस्पेक्ट यू गेट ऑटोमॅटिकली, सोशल रिकग्निशन यू गेट ऑटोमॅटिकली बिकॉज यू आर इन टच विथ सो मेनी पीपल. इट्स लाईक अ लीडर. लीडर कसा असतो, लीडर काय म्हणतो माहिती आहे का, माझ्या बाजूला जर लोकांचा घोळका नसेल तर मला टेन्शन येतं की माझी पॉप्युलरिटी कमी होते का, मी कुठे चुकतो आहे का. तसंच डॉक्टर्स आहे. डॉक्टरांच्या बाजूला जर पेशंटचा घोळका नसेल तर डॉक्टर हा यशस्वी डॉक्टर नाही आहे. सो यू ऑटोमॅटिकली अर्न रिस्पेक्ट इन द सोसायटी. आणि तुम्ही जर कम्पेअर केला तर कुठलाही IT वाला, इंजिनियर या लोकांना लोक ओळखत नाही. ते खूप मोठ्या पोस्टवर असतात, खूप मोठे मोठे कामं करतात, पण तुम्ही कुठल्या फंक्शनला गेले की जसं तुम्हाला डॉक्टर लोकांना लोक ओळखतात तसं बाकीच्यांना ओळखत नाही. अर्थात फालेसरांना लोक ओळखतात कारण त्यांचं पण काम तसंच आहे, त्यांचा पण लोकांशी कॉन्टॅक्ट आहे. पण यू आर इन टच विथ पीपल, दॅट इज द ॲडव्हान्टेज ऑफ मेडिसिन. द नेक्स्ट पॉइंट इज पॅशन. अँड you should be passionate about what you do. So if you are passionate about medicine, then you will be successful. There is no doubt about it. Some people are always complaining. माझा एक मित्र आहे, तो यार नेहमी असा चिडलेला असतो, आणि काय पेशंटने बोर केलं, काय पेशंट भांडतात, आता मला रिटायर व्हायचं आहे, मला बोर झालं, आपल्या प्रोफेशनमध्ये काही मतलबच नाही आहे, काही राम नाही आहे, ऑलवेज डिप्रेस्ड. आणि मग त्याच्याकडे OPDला एकही पेशंट नसतो कारण इट्स अ विशेष सर्कल. आणखीन एक माझा मित्र आहे, तो असा लहान मुलांसारखा असतो, ऑलवेज एक्सायटेड. एखादं नवीन ऑपरेशन केलं की ताबडतोब पुढे मारतो, मला सांगतो फोन करून मी हे केलं. कधी एखाद्या चांगला ट्रीटमेंट केली की खूप खुश होतो, नेहमी चेहऱ्यावर स्माईल असतं. OPD संपल्यानंतर सुद्धा हसत असतो आणि ठिकठिकाणी भाषण द्यायला जातो आणि तो सक्सेसफुल आहे, त्याच्याकडे पेशंटची लाईन लागलेली आहे. सो इफ यू आर पॅशनेट अबाउट मेडिसिन, इफ यू लव्ह युअर वर्क, देन देर इज ॲब्सोल्युटली नो प्रॉब्लेम, यू विल बी सक्सेसफुल ॲज अ डॉक्टर. दिस इज वॉट आई ऑलवेज प्रे टू गॉड. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रस्ते पे हमसे, भूल कर भी कोई भूल न होना. आणि वाई दिस इज इम्पॉर्टेंट फॉर अ डॉक्टर? फॉर अ डॉक्टर इट इज़ वेरी इम्पॉर्टेंट. हम नेक रास्ते से चलना ज़रूरी है और हमसे कोई भूल नहीं होनी चाहिए. बिकॉज देर इज समथिंग कॉल्ड एज आर्ट एंड साइंस ऑफ मेडिसिन. देर आर इनबॉर्न स्किल्स and these inborn skills are very important. There is something called as clinical acumen and there is something called as surgical skill. If you are a physician, what you need is a clinical acumen. What is clinical acumen? आपण असं म्हणतो ना की त्या डॉक्टरच्या हाताला खूप गुण आहे, त्या डॉक्टरांना बरोबर डायग्नोसिस करता येतं. आपण असं म्हणतो की नाही, त्या डॉक्टरकडे मी नेहमी तिथे जाते कारण त्या डॉक्टरच्या हाताला गुण आहे. तुम्ही देवपूजा सरांचं उदाहरण घेऊ शकता. देवपूजा सर पेडियाट्रिशियन म्हणून अतिशय फेमस आहे. का बरं फेमस आहे? कारण त्यांच्या हाताला गुण आहे, कारण त्यांचं क्लिनिकल ॲक्युमेंट खूप जोरदार आहे. मी लॅप्रोस्कोपिक सर्जन आहे. मी दर महिन्याला 100 सव्वाशे लॅप्रोस्कोपिक सर्जरीज करतो. तुम्ही माझं ऑपरेशन पाहायला यायला पाहिजे आणि यू विल रिअलाइज इट इज रिअली फॅसिनेटिंग टू सी surgery on a screen, on a monitor, and keyhole surgery we do. We do surgery through a 5 mm incision. We remove big tumors. We remove uterus. We do all surgeries. It is really fascinating. So it's a surgical skill. But one thing you should remember, that there are 2 factors which are important. One is inborn skill and second is the hard work. Skill development comes with practice, and that is why Muhammad Ali said, I hated every minute of training, but I said don't quit, suffer now and live the rest of your life as a champion. And that is what you have to do. You have some surgical skills, you have some clinical acumen which you will realize when you become MBBS. MBBS करता करता तुमच्या लक्षात येतं की कोणाला मेडिसिनमध्ये इंटरेस्ट असतो, कोणाला डायग्नोसिस चांगलं जमतं,
कोणाला सर्जरीमध्ये इंटरेस्ट असतो. इंटर्नशिपमध्ये जेव्हा तुम्ही टाके लावता, तर टाके लावता तुम्हाला कळतं की एखादा माणूस चांगला टाके लावतो, दुसऱ्याला ते जमत नाही. तर ते कसं असतं की ते थोडंसं इनबॉर्न पण असतं. पण ते इनबॉर्न स्किल्सला तुम्ही डेव्हलप पण करू शकता. आणि फॉर दॅट यू रिक्वायर लॉट ऑफ प्रॅक्टिस. सो इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ इनबॉर्न स्किल्स अँड हार्डवर्क विच टुगेदर गिव्स यू सक्सेस. आता तुम्ही म्हणाल की हे काही आम्हाला पटत नाही आहे, क्लिनिकल ॲक्युमेंट सोडा, स्किल्स सोडा, सर्जिकल स्किल्स सोडा, आम्हाला हे काही पटत नाही. आम्हाला असं वाटतं की क्या करे क्या ना करे हे कैसे मुश्किल आहे. आता इटेंडर सर आले होते, मला वाटतं त्यांचे असं झालं असेल की काय मला हे काही बरोबर वाटत नाही, मला काहीतरी वेगळं करायचं आहे. सो यू मे थिंक लाईक दॅट. इफ यू वॉन्ट टू डू समथिंग डिफरंट, देन यू हॅव सो मेनी ॲव्हेन्यूज इन मेडिसिन, सो मेनी ॲव्हेन्यूज. सो दिस इज नॉट जस्ट अ डायग्नोसिस, दवाखाना टाकून बसणं किंवा ऑपरेशन करणं एवढंच मेडिसिन नाही आहे. त्याच्या पलीकडे देखील खूप मोठं विश्व आहे जे मेडिसिनमध्ये येतं. जसं तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन करू शकता. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही टीचिंगमध्ये जाऊ शकता. यू कॅन बिकम अ प्रोफेसर. तुम्हाला इंटरेस्ट असेल रिसर्चमध्ये, तुम्ही ICMR जॉईन करू शकता. माझे कितीतरी मित्र आहेत ICMRमध्ये, मोठे मोठे प्रोजेक्ट्स करतात, मोठे मोठे संशोधन करतात. तुम्हाला जर एखादा नवीन मॉलिक्युल तयार करायचं असेल, तुम्ही फार्माकॉलॉजीमध्ये जाऊ शकता. आणि तुम्हाला जर डिसिजन मेकिंग, पॉलिसी मेकिंगमध्ये जायचं असेल तर तुम्ही PSM केलं तर तुम्ही WHO ला जाऊ शकता, तुम्ही जिनेवाला जाऊ शकता. सो यू कॅन बिकम अ बिग मॅन, यू कॅन अर्न रिस्पेक्ट अँड ऑफकोर्स मनी. So that is not, medicine is not only surgery and diagnosis, but there are so many things beyond that which come under medicine, and that is why I said Vipin Itenkar sir, and he is alumni of IGMC. Then Dr. Sanjay Mukherjee, GMC product, GMC Nagpur product, collector होते नागपूरची. Dr. आरती सिंग, त्या मॅडमची डिलिव्हरी माझ्याकडे झालेली आहे. शी इज ॲक्च्युली अ डॉक्टर. शी स्टार्टेड डुईंग MD गायनिक. फर्स्ट इयर केल्यानंतर त्यांनी सोडून दिलं अँड शी जॉईंड IPS अँड नाव शी इज SP ऑफ अमरावती. डॉक्टर मिताली सेठी, त्यांची पण डिलिव्हरी माझ्याकडे झाली आहे. शी इज अ डेंटिस्ट अँड नाव शी इज इनचार्ज ऑफ वनामती. हे वनामतींसमोर त्याचे ते इनचार्ज आहेत. सच अ डायनॅमिक लेडी. डॉक्टर आरती सिंग, सच अ डायनॅमिक लेडी. सो यू हॅव मेनी एक्झाम्पल्स अँड यू हॅव मेनी ॲव्हेन्यूज. यू कॅन एक्सप्लोर दॅट इवन आफ्टर MBBS. वन मोर इम्पॉर्टंट थिंग, मेडिसिन इज फॉर डेयर डेविल्स. कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. तो मेडिसिन में आपको बाजीगर बनना पड़ेगा. मला आठवतं, मला एक माझ्या वडिलांचे मित्र होते. मी फायनल MBBSला होतो. तर म्हणे काय रे तुला काय करायचं आहे? म्हटलं मला सर्जिकल ब्रांचमध्ये इंटरेस्ट आहे. तर म्हणे तुला एक गोष्ट माहिती आहे का की मेडिसिन आणि सर्जरीमध्ये फरक आहे. मेडिसिनमध्ये तुमचं डायग्नोसिस चुकू शकतं, त्याचा इम्पॅक्ट पेशंटवर होतो. पण सर्जरीमध्ये जर तुम्ही चुकून एखादी आर्टरी कापली किंवा तुम्ही चुकून एखादी नर्व कापली तर ते जे पेशंटचं नुकसान होतं ते आयुष्यभराचं नुकसान होऊ शकतं. आणि मग त्यांनी मला डायरेक्ट प्रश्न विचारला की तू मला सांग, तुला हे अपयश पचवायची तुझ्यामध्ये धमक आहे का? कारण तुला पेशंटला उत्तर द्यावं लागेल. आणि यू आर अ ह्युमन अँड टू आर इज ह्युमन. तुमच्या हातून चुका होणाऱ्या तुम्ही काही देऊ नये. मग त्या चुका झाल्यानंतर तुम्हाला स्ट्रॉंग राहावं लागतं. तुम्हाला त्या चुका फेस करण्याची तुमच्यामध्ये ताकद पाहिजे, हिंमत पाहिजे, बळ पाहिजे. त्याच्याकरता मी तुम्हाला उदाहरण सांगतो. आमचे एक ॲनाटॉमीचे प्रोफेसर होते, अतिशय पॉप्युलर, अतिशय फेमस. त्याची डिग्री लिहिली होती MS ॲनाटॉमी, MS सर्जरी. खूप मोठा माणूस, खूप त्यांच्याबद्दल आम्हाला रिस्पेक्ट. मला नेहमी वाटायचं की त्यांनी MS सर्जरी आणि MS ॲनाटॉमी दोन्ही केलं आहे, तर ते ॲनाटॉमीमध्ये का बरं शिकवतात, ते सर्जरी का नाही करत? मग मला माहिती मिळाली, ते जेव्हा यंग होते तेव्हा ते सर्जन होते, MS सर्जरी केलं होतं. ते जेव्हा यंग होते तर त्यांच्या हातून एक काहीतरी चूक झाली आणि पेशंटचा जीव गेला. त्याच्यानंतर त्यांच्यावर इतका त्याचा इम्पॅक्ट झाला, त्यांना इतका त्याचा सदमा पोचला की त्यांनी सर्जरी सोडून दिला आणि त्यांनी ॲनाटॉमीमध्ये प्रोफेसरची नोकरी घेतली. असं पण होऊ शकतं. पण त्याच्याकरता
म्हणूनच मी म्हटलं की तुम्हाला डेअर डेव्हिल व्हायला पाहिजे आणि घाबरू नका. असं काही सगळ्यांनाच असं होईल असं नाही आहे, पण ॲट द सेम टाईम तुमच्याकडे खूप सारे ॲव्हेन्यूज आहेत. जसं मी सांगितलं मेडिसिनमध्ये सुद्धा समजा तुम्ही स्किन स्पेशलिस्ट झाले तर स्किन वाल्याला एवढं काही टेन्शन नाही आहे ना. स्किन वाला चुकून काय होईल, डायग्नोसिस चुकेल पण लोकांचा जीव तर नाही जाणार. असं काही नाही, देर आर सो मेनी ब्रांचेस. सो कोई टेन्शन मत लो, बट यू हॅव टू नो दिस दॅट यू शुड बी डेअर डेव्हिल. आता सपोज यू आर इन अ जॉब, से यू आर इन अ फार्मा कंपनी, यू आर अ मार्केटिंग मॅन. तुम्हाला कोणाला रिपोर्ट करावा लागतो? तुमच्या बॉसला. तुमचा बॉसच्यावर अजून एक बॉस असतो, तो तुम्हाला झापतो. तो म्हणतो तुमचे हे सगळे टार्गेट कंप्लीट का नाही झाले, अचूक का नाही केले. मेडिकलमध्ये जर तुम्ही स्वतःचं क्लिनिक टाकलं तर काही मजा आहे, तुम्हाला काही टेन्शन नाही. तुम्ही तुमचे बॉस आहे, तुम्हाला कोणी रागवणार नाही, तुम्हाला कोणी छापणार नाही. पण तुम्ही इथे लक्षात ठेवा कि ये पब्लिक है, ये सब जानती है, और ये पब्लिक ही है जो तुम्हारी बॉस है, और पब्लिक ही जो तुम्हारी भगवान है. सो व्हाट यू नीड इज दिस इज अ रसायन मिश्रण of so many things which will make you successful. The first and the foremost is knowledge. तुम्हाला कोणी पेशंट आला की तिथे तुमच्या खुर्चीवर बसल्यानंतर आणि डॉक्टर तुम्हाला नीटमध्ये किती मार्क मिळाले असं कोणी विचारणार नाही. सो नो बडी इज गोइंग टू आस्क यू तुम्हाला नीटमध्ये किती मार्क मिळाले. पण नीटमध्ये मार्क मिळाल्याशिवाय तुम्हाला ॲडमिशनही मिळणार नाही. त्याच्यामुळे नॉलेज इज द फर्स्ट थिंग, दॅट इज बेसिक. ते लोकांना बरोबर कळतंय. नेक्स्ट थिंग इज क्लिनिकल ॲक्युमेन, सर्जिकल स्किल. मी त्याच्याबद्दल तुमच्याशी बोलतो. ते असतं, इनबाउंड पण असतं, प्रॅक्टिसनी पण येतं. देन काउन्सिलिंग स्किल. तुम्ही लोकांशी कसे इंटरॅक्ट करता, कसे बोलता. त्यांच्याशी समजा तुम्ही चेंबरमध्ये आले, तुम्ही आपला असा मद्दळ चेहरा करून बसले तर कसं वाटेल, आणि तुम्ही त्याला स्माईल देऊन बोलले तर नक्कीच चांगलं वाटेल. सो काउन्सिलिंग स्किल्स. युअर हार्ड वर्क, ऑफकोर्स यू हॅव टू वर्क हार्ड. तुम्ही म्हटलं अरे यार पुणेरी स्टाईल, मी दुपारी 4 तास झोपणार आहे, मला काय माहीत नाही, पेशंट आले तरी मला काय माहीत नाही, चितळे यांच्या दुकानासारखं माझं दुकान दुपारी बंद राहणार आहे. तुम्हाला काम जमू शकत नाही. पब्लिक रिलेशन्स, यू शुड बी एबल टू मेंटेन रिलेशन्स विथ पब्लिक. अँड अबव ऑल एम्पथी, सहवेदना. सर याचं रसायन जे आहे ते रसायन म्हणून तुम्ही चांगले डॉक्टर बनता. आणि तुमचे बॉस कोण आहे? पब्लिक आहे. व्हॉट अबाउट नंबर्स? दिस इज वन मोर क्वेश्चन विच इज नाउ कमिंग. मेनी पीपल आर आस्किंग, अरे every district will get a government medical college. So imagine the number of doctors which India is going to produce in next 10 years. It's a big number. It will be just like engineering. When I was in 12th, there were only few engineering colleges. मला आठवतं VJTI, एक कराडचं इंजिनिअरिंग कॉलेज होतं, एक वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली, त्याच्यानंतर मग अमरावती आणि VRC. आणि VRCमध्ये रिजनल कॉलेज होतं, तर तिथे ॲडमिशन कोणत्या वेगळ्या लोकांना मिळायची आणि बाकी सगळे आमची लिस्ट. आणि मला आठवतं मला काहीतरी 82% मार्क होते PCMमध्ये, तर मला कराडच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली होती 82%ला. तर ते 8-10 कॉलेज होते आणि तेवढ्या याच्यामध्येच फक्त सगळं चालायचं. आता इंजिनिअरिंग कसं नागपुरात मला वाटतं 20 इंजिनिअरिंग कॉलेज असते किंवा 25 असते. आणि सिमिलरली इन नागपूर देर आर 6 मेडिकल कॉलेज. कॅन यू इमॅजिन? एम्स, GMC नागपूर, IGMC, लता मंगेशकर, शालिनीताई मेघे, आणि नंतर मग सावंगी मेघे वर्धेचं, सेवाग्राम. सो मेनी मेडिकल कॉलेज इन 60 किलोमीटर्स एरिया. एवढ्या सर्कम्फरन्समध्ये एवढे सारे मेडिकल कॉलेजेस आहेत. सो द नंबर्स इज अ बिग प्रॉब्लेम. अँड हिअर इट इज जस्ट लाईक जो जीता वही सिकंदर. Survival of the fittest. If you are good, then nobody is going to touch you. विश्वास अगर खुद पर हो तो दुनिया की कोई भी ताकत आपको आगे बढ़ने से रोक नहीं सकती. सो खुद पर विश्वास रखो और अच्छे से काम करो तो you will definitely succeed. Very important. Last but not the least. ना बीवी ना बच्चा, ना बाप बड़ा ना मैया. The whole thing is that कि भैया सबसे बड़ा रुपया. अपना सपना, मनी मनी, सबको पैसा चाहिए. और ऑफ कोर्स उसमें कोई प्रॉब्लम नहीं, पैसा तो कमाना चाहिए. क्योंकि पैसा इज नॉट, मनी इज नॉट एवरीथिंग, बट मनी इज समथिंग
which gives you so many comforts, so many things which are important in life, which money can give you. If you have a friend who is an engineer at the age of 22, त्यांना IT मध्ये नोकरी लागेल आणि ते सांगतील 10 लाख रुपयाचं पॅकेज आहे, तुमचे डोळे पांढरे होतील. 10 लाख रुपये 21व्या वर्षी, एवढं मोठं पॅकेज. सो दॅट इज व्हॉट हॅपन्स विथ IT पीपल. जर तुमचा कोणी लॉयर मित्र झाला 25व्या वर्षी तो प्रॅक्टिस सुरू करेल. CA झाला, 1-2दा नापास झाला तरी 26व्या वर्षी CA होऊन कामाला लागेल. तुम्ही डॉक्टर झाले, तुम्हाला 30 वर्षापर्यंत विचारच करायचा नाही. 30 नंतर तुमचं काम अर्निंग सुरू होतं. बट ॲट द सेम टाइम एज डॉक्टर इटनकर सर हैज सेड, आपको लंबी रेस का घोड़ा होने का है. तो इवन इन रेसिडेंसी you get good stipend. Now my son is in final year MS, he is doing gynecology and he is getting 80,000 rupees stipend, which is fairly good because that is sufficient for a person. So it's like a old wine. जितने तुम बड़े होते उतने तुम्हारी मैच्योरिटी बढ़ती और उतना तुम्हारा इनकम भी बढ़ने वाला है. So as you grow, you become more popular, you become more skillful, your acumen increases, your surgical knowledge increases, and then you also earn more. So you should not run after the money. Money is just a byproduct, it comes automatically. That is what you should remember. And I have seen many engineers especially, at the age of 50, when जेव्हा मुलं ॲक्च्युली शिकत असतात तेव्हा त्यांचं लाईफ सगळ्यात अनस्टेबल असतं. कारण 50 वर्षाचा इंजिनियर झाला की ते ले ऑफ चालू करतात. ते म्हणतात तुम्ही निघा, कारण यंग लोकांना ते चान्स देतात आणि 50व्या वर्षी त्यांना टेन्शन असतं की अरे आता मी कसं करू. जेव्हा की 50 वर्षाचा डॉक्टर हा एकदम परिपक्व झालेला मॅच्युअर डॉक्टर असतो, त्याचं नाव असतं, त्याला काम मिळतं. सो दॅट इज द डिफरन्स. आणि तुम्हाला डॉक्टर सुभेदार सरांबद्दल माहिती आहे की नाही माहीत नाही. डॉक्टर सुभेदार सर, विजय सुभेदार सर सिनियर फिजिशियन अजूनही काम करतात. सर मला वाटतं की ते 92चे वगैरे येते झाले सर. आता ही इज 92, स्टील ही इज वर्किंग आणि अजूनही लोक विजय सुभेदार सरांकडे सल्ला घ्यायला येतात, इतकं त्यांचं नाव आहे. सो दॅट इज द ब्युटी ऑफ मेडिसिन. इट्स लाईक अ ओल्ड वाईन. द मोर इट मॅच्युअर्स इट विल गिव्ह यू गुड टेस्ट आणि गुड इफेक्ट. सो इफ यू आर नॉट हॅपी विथ माय आन्सर कि अरे मनी इज अ बाय प्रोडक्ट, पैसा तो आपोआप येईल, अरे ये कुछ बकवास है, मेरे को तो बड़ा बनने का है, थिंक बिग, मेरे को तो करोड़ों रुपए कमाने के हैं, मेरे को हर्षद मेहता जैसा, मेरे को स्टॉक मार्केट में जाना है, ये भी ठीक है. कुछ लोगों के ये भी इरादे रहते हैं. तो यू कैन स्टार्ट मेडिकल कॉलेज, you can have a chain of hospitals like Apollo hospitals, you can make it public limited, you can enter to stock market, you can even start business related to gadgets. एखादा MRI मशीन चालू करा, त्याचा बिझनेस करा. You can do many things. You can even enter politics. In fact, many doctors are politicians. And have you heard story of Dr. B.C. Roy? Dr. Bidhan Chandra Roy. 1 जुलै हा दिवस डॉक्टर्स डे का बरं म्हणून येतो माहिती आहे का तुम्हाला? इट्स अ नॅशनल डॉक्टर्स डे. कारण हा स्मृतीला आहे, B.C. रॉयच्या स्मृतीला हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून मनवण्यात येतो. डॉक्टर B.C. रॉय हे वेस्ट बेंगॉलचे चीफ मिनिस्टर होते अनेक वर्ष आणि त्यांनी शेवटपर्यंत क्लिनिक चालवलं. त्यांनी शेवटपर्यंत ते चीफ मिनिस्टर असताना सुद्धा ते रोज संध्याकाळी त्यांच्या क्लिनिकमध्ये बसायचे आणि रोज संध्याकाळी पेशंट पाहायचे. सो दॅट इज द पॉवर ऑफ मेडिसिन. यू कॅन डू वॉट एव्हर यू वॉन्ट, but your root is medicine, you become a very famous person. So to be successful, friends, you don't need beautiful face and heroic body. What you need is skillful mind and ability to perform. और आलम इकबाल का एक शेर है जो मैं आपको सुनाता हूँ, जो आपके लिए एकदम लागू पड़ता है. खुद ही को कर बुलंद इतना, खुद ही को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे, बता तेरी रज़ा क्या है, बता तेरी रज़ा क्या है. थैंक यू वेरी मच.